म्हणजे महाराष्ट्र सरकारचा गव्हर्नमेंट फार्म आहे महानंदी गोशाळा. म्हणजे जे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्याला आपण कोल्हापूरमध्ये जो कनेरी मठ आहे तिथं जे काही देशी गोवंश आहे ते एकदम त्यांनी बऱ्या प्रकारे म्हणजे एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये सांभाळलेले आहेत. त्यांचा आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहे. आणि जो गव्हर्नमेंट फार्म आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारचा गव्हर्नमेंट फार्म आहे त्या फार्मला आपण व्हिजिट केलेली आहे. म्हणजे आजच्याला आपण आता इकडं कर्नाटक मध्ये आपण गाई सोडायला आलो होतो. इकडे 2-4 गाई आपली एक म्हणजे 9-10 गाईंची ऑर्डर होती, त्या गाई सोडण्यासाठी आलो होतो. आता इकडंच थोडं जो आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरी मठ आहे, कनेरी मठ म्हणून सिद्धगिरी गोशाळा गोधाम या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. इथं आता तुम्हाला ज्या काही कारोडी दाखवणार आहे. इथं इतका जबरदस्त फार्म आहे. इथं कमीत कमी 1200 देशी गोवंश, जे विविध जातीचे देशी गोवंश जे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून नामयुक्त झालेल्या जाती आहेत. म्हणजे नामविशेष म्हणजे संपलेल्या ज्या जाती आहेत देशी जाती, त्या सगळ्या जाती आपण इथं ज्या फार्मवर आहेत ह्या पाहणारच आहोत. आणि आपलं आता त्या संदर्भात चॅनल पण आहे. म्हणजे आपलं देशी गाईंचं विक्रीचं तर काम आहेच, पण त्याच्या बरोबरच असं देशी गोवंश आपण दाखवण्याचं याच्या माध्यमातून काम करत असतो. सिद्धगिरी गोशाळा धाम याची महानंदी गोशाळा, म्हणजे जे विविध जातीचे नंदी आहेत भारतातील जेवढ्या विविध जाती आहेत आता त्या सगळ्या जातीचे नंदी इथं आपल्या ह्या गोशाळेत पाहायला भेटतील. आता 1 नंबरच्या नंदीपासून आपण इकडून सुरुवात करणार आहोत. हा डांगी जातीचा नंदी आहे. म्हणजे पाहू शकता डांगी जात. डांगी ही आपली महाराष्ट्रीयन जात आहे आणि त्या जातीचे वैशिष्ट्य असे होते की ती 14-15 लिटर दूध देण्याची कॅपॅसिटी ठेवणारी जात होती डांगी. आज जरा तीच गाय आपल्या इकडं म्हणजे ती एक कमी झालेली आहे. म्हणजे नामविशेष होत आलेली गाय आहे. म्हणजे आता कसं नाशिक बेल्टामध्ये बऱ्यापैकी भेटते, इचलकरंजी त्या बेल्टात अजून गायी भेटतात. तर ही जी जात आहे ती डांगी जातीचा आनंदी आहे. त्याच्यानंतर वेतूर ही कर्नाटकची जात आहे. आता ही पाहू शकता तुम्ही आपलीकडं आपण त्याला पंगनूर पण म्हणतो. म्हणजे पंगनूर, वेतूर, परत अजून कर्नाटक साईडला अजून एक मल्ला गिड्डी म्हणून पण त्याला नामावशेष केलं जातं. हे फक्त 2 ते 2.5 फुटी बुलची हाईट राहते म्हणजे ना वेतूरची. आणि दुधाला 2-2.5 लिटर, पण फॅटीच्या मापाने ह्या गाईचं दुधाची फॅट 70च्या प्लस दुधाची फॅट असते म्हणजे. आणि आता त्याचबरोबर ही तुम्हाला सांगायची गरज नाही, आपल्याच महाराष्ट्रातली जात आहे लाल कंधार जातीचे. हे जे दोन बुल आहेत. आता काय दुपारचा टायमिंग आहे, आराम करायचा टायमिंग आहे. लाल कंधार जे आपल्या लातूर साईडला ही ब्रीड सापडतं. म्हणजे आपल्याकडे जेमतेम लातूर साईडला यांची हे शेती कामासाठी आणि दुधाच्या पर्पजवर देशी ब्रीड मध्ये भरपूर काही आज त्यांची मागणी आहे. बुलच्या संदर्भात जर पाहण्यात गेलं तर त्यांची शेतीच्या कामासाठी बुलची जोडी आजच्याला लाख रुपयाला पण नाही भेटत. म्हणजे आता हे पाहू शकतात कांगायाम म्हणजे ही जात आपली कर्नाटकची जात आहे. ज्या रेसिंगच्या संदर्भात हे संदर्भात ह्या बुलची आणि याची हे केली जाते. म्हणजे हा पण आपल्याकडं शेती कामासाठी पण काम येतो. आणि विशेष म्हणजे आता जे बैलगाडा शर्यत आहे रेसिंगच्या कामासाठी विशेष याच्याकडे पण पाहिलं जातं. ताकदीच्या त्याच्या मानाने सगळ्यात जास्त ताकद याच्यामध्ये असते. आता त्यानंतर देवणी ही सगळ्यांना माहीत असणारी जात आहे. ही पण आपल्या महाराष्ट्रातील लातूर साईडचीच ही देवणी जात आहे. म्हणजे लातूर बेल्ट, परभणी, लातूर त्या बेल्टामध्ये देवणी सापडते. देवणी पण शेतीच्या कामासाठी योग्य असते. म्हणजे आणि हे थारपारकर, आता थारपारकरचं तर आपल्याला तुम्हाला सांगायची गरजच नाही. आपल्याकडे थारपारकर गाई पण विक्रीसाठी उपलब्ध असतात. आणि त्याच आम्ही 10 थारपारकर गाई इथं आपण सोडायला आलो होतो. त्यातला हा थारपारकर बुल आहे. त्याचं पण त्यांनी त्या गोशाळेवर जबरदस्त संगोपन केलेलं आहे. त्याच्यानंतर कोकण गिड्डा,
कोकण गिड्डा हे आता काय दुपारचा टायमिंग आहे त्यांचा आरामचा टायमिंग. कोकण गिड्डा ही महाराष्ट्रीयनच जात आहे. कोकण बेल्टामध्ये ज्यादातर हे बुल सापडतात म्हणजे. त्यानंतर आपली जी महाराष्ट्राची शान आहे खिल्लार वळू पण आहे इथं. ज्याचं सगळे हे जे वळू आहेत हे फक्त यांच्या गोशाळेसाठी ब्रीडिंगच्या कामासाठी ब्रीडिंग पर्पजवर हे जे सगळे वळू आहेत हे इथं उपलब्ध आहेत म्हणजे. आता हा खिल्लारमध्ये आहे, त्याच्यानंतर ही पण खिल्लारमध्येच आहे. त्यानंतर इथं जे दोन आहेत साईवालमध्ये आणि गिरमध्ये हे दोन वळू आहेत म्हणजे. हे पण आता दुधाच्या त्याच्या हिशोबाने साईवाल, राठी, थारपाळकर आणि गिर या खास दुधाच्या जाणाऱ्या जाती आहेत. ह्या ज्या गुजरात आणि राजस्थान, हरियाणा या बेल्टात ह्या गाई ज्यादातर सापडतात. तर ह्या पण इथं म्हणजे यांचे पण वळू आणि यांच्या गाई असल्यामुळे यांचे वळू इथं ठेवलेले आहेत. आता ही जी निमारी जात आहे ही कर्नाटकीय जात आहे म्हणजे. आता हिचं वैशिष्ट्य आपल्याला नाही सांगता यायचं जमतं. त्यानंतर हे ओंगल हे म्हणजे ही हैदराबाद साईडलाही जास्त ज्यादातर ब्रीड सापडतं म्हणजे. आणि क्वालिटीच्या त्याच्या पर्पजवर याचं वजन वाढायचं याच्यामध्ये याचे नंबर लागते 12 ते 14 फूट हाईटीचे हे बैल तयार होतात म्हणजे. आता याची पण तुम्ही हाईट कटकाठी पाहू शकतात. एकदम जबरदस्त कटकाठीचा हा बुल आहे. त्यानंतर आपली इथं एक कांक्रेज गाई बुल हे जे दाखवायचे राहिले आपले हे जे महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर हे कांक्रेज सापडतात म्हणजे. हे तुम्ही पाहू शकतात. एकदम क्वालिटीला याला त्याला एक नंबर. ब्रीड काय असतं आणि देशी ब्रीड काय असतं हे खरंच जोपासलंय तर गव्हर्नमेंट फार्म जेव्हा आपल्या महाराष्ट्रात कागल या ठिकाणी आहे, कनेरी मठ या ठिकाणी हे संपूर्ण ब्रीड इथं पाहायला भेटतं. तुम्ही इथं पण हे पण पाहू शकतात. हा आहे पंगनूर बुल, पंगनूर मध्ये आहे हा. त्यानंतर ही पण हलकी कार म्हणजे जे खिल्लारमध्ये जे जात मोडते हलकी कार त्या जातीचा हा बुल आहे म्हणजे. जो इकडं कर्नाटक खिल्लार म्हणून त्याला संबोधलं जातं. इथं गिर आहे, इथं हे ओंगल पाहिलेच आहे आपण. सगळ्यात म्हणजे इथं एक 15 ते 20 जातीचे देशी बुल आहेत. आता त्यानंतर आपण पुढं जाणार आहोत. पुढं ज्यांचं डिपार्टमेंट आहे म्हणजे कारवडींचं कसं काय मॅनेजमेंट आहे ते पण आपण याच्यात पाहणार आहोत. इथं या ज्या कारवडी पाहत आहोत आपण जर कोणाला पाहायचं असेल तर कनेरी मठामध्ये पाहायला भेटू शकतात. हे पाहू शकता ह्या टोटल कारवडी आहे. ह्या संपूर्ण देशी ब्रीड मध्ये कारवड्या आहेत. तुम्ही पाहू ब्लॅक मध्ये पण आहेत, व्हाईट मध्ये आहेत. सुवर्ण कपिला, श्वेत कपिला ज्या आपण तिकडं आपल्या चॅनलच्या माध्यमातून विकतो त्या संपूर्ण कारवडी इथं ह्या विक्रीसाठी नाहीत. ह्या गव्हर्नमेंट फार्म आहे. हे ब्रीडिंग पर्पजवर आणि एक जोपासण्याचं काम करतायत म्हणजे. तर शेतकरी मित्रांनो, जे आपण आता ह्या म्हणजे यांचा जे गोशाळा आहे कनेरी मठाची सिद्धटेक गोदाम म्हणून त्यातील हा एक अपार्टमेंट आहे. याच्यामध्ये सगळ्या ज्या नसलच्या गायी आहेत हे पाहू शकतात. गिर आहे इथं, रेड सिंधी आहे, आपली गावरानी, खिल्लार आहे. आता इथं एक गिरची कालवड आहे, इथं एक खिल्लार मध्ये कारवड आहे. त्या संपूर्ण ज्या लागवडीच्या मागच्या म्हणजे 3 वर्षाच्या आजूबाजूच्या ज्या कालवडी आहेत त्या टोटल ह्या फार्म मध्ये म्हणजे इथं बांधलेल्या आहेत. आता इथं असते 100 कालवडी आणि ह्या साईडला पण आहे ना, तुम्हाला दाखवतो. तर आता काय झालेलं आहे, दुपारचा टायमिंग आहे 1-1.5 वाजताचा. त्याच्यामुळे हे पाहू शकता की ती टॉप क्वालिटीमध्ये ज्या कारवडी आहेत टोटल कारवडी. आता सगळ्यांचा आराम चालू आहे सगळ्या नसलमध्ये इथं म्हणजे ज्या कर्नाटकच्या आणि महाराष्ट्राच्या ज्या नसल आहेत देशी नसल जेवढ्या असतात त्यातमध्ये रेड सिंधी, हरियाणवी, नागोरी, खिल्ला म्हणजे हरियाणा आहे ते पंजाबचा आलं म्हणा ब्रीड. पण ज्या आपल्या इकडे ज्या नसल असतात त्यामध्ये खिल्लारी, गावरानी, परत गिर मध्ये संपूर्ण जे हे आहेत म्हणजे 200-250 कालवडी आहेत त्या लागवडीच्या मागच्या. इकडून पण आहे, पलीकडून पण आहे. आणि
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता ह्याच्यात तुम्ही माझ्या समोरच्या गायी पाहता, यांची हाईट तुम्ही म्हणता तुमच्या कमरापेक्षा कमी हाईटीच्या गायी. तर ह्या संपूर्ण टोटल पंगनूर गायी आहेत. ह्या ज्या आता आपण कर्नाटकामध्ये ज्या आपण गायी घेऊन आलो होतो आणि कर्नाटकमध्ये 2-3 दिवस आपण इकडच आहे. तर इकडे जे ब्रीड आहे जे आपल्या कोल्हापूरमध्ये जे कनेरी मठ आहे, कनेरी मठातील या गायी आहेत. म्हणजे पण टोटल हे पाहू शकतात, कमीत कमी 100-150 गायी पंगनूर आहे, ते पाहू शकतात. काय क्वालिटी आहे आणि जबरदस्त ब्रीड मध्ये आहे. देशी गोवंशाचं संवर्धन आणि जतन केलं असेल आपल्या भागातील संस्थेने तर कनेरी मठाने केले. आणि ते ब्रीड तुम्ही इथं समोर पाहू शकतात, जोपासलेलं ब्रीड हे पाहू शकतात. ही गाभण कारोड आहे आणि हिची हाईट पहा काय हाईट आहे. म्हणजे नेमकं 100% प्युअर पंगनूर ब्रीड. हे विक्रीसाठी नाही, फक्त आपण एक दाखवायसाठी हा व्हिडिओ बनवत आहेत. आता तुम्हाला इकडे ह्या ज्या कारोडी दाखवलेल्याच आहेत ते 200 ते 300 प्लस देशी गोवंश जे लागवडीच्या मागच्या 3 वर्षाच्या पुढच्या ज्या कालोडी आहेत त्या ह्या फार्म मध्ये आहेत. ते दाखवलेलं मग. तर आता आपण जे शिवतीर्थ म्हणून आहे तिथं आपण आता कनेरी मठात जे स्वामी जे आहे त्यांच्याकडे आलेलो आहे. आता त्यांचं पण दर्शन घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला, तर त्या संदर्भात आपण इथं आलेलो आहे. अहो मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोच करतो. हा सगळ्या संपूर्ण 9च्या 9 थार पार करेल. निपाणीचे मी आता 6,000 गाई आणून मोकळे तिथं. मी 5 वर्षापासून काम करतोय. म्हणजे महाराष्ट्रात पहिलाच माणूस आहे मी फक्त जो देशी गाई आपल्या इथं आणून विकतो. तर आता आपण या सगळ्या गाई आपण इथं पाहिलेल्याच आहेत. आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला आपल्या फार्मकडे जाणार आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा कमेंट बॉक्समध्ये कळवा.
आता काय नवीन नवीन व्हिडिओ आहेत, आपलं विक्रीचं काम आहे. फक्त आता हे फक्त एक माहितीच्या पर्पजवर हा व्हिडिओ बनवलेला आहे. कसं काय बनलाय काय बनलाय तर तुम्ही अवश्य कळवा. धन्यवाद.